मी स्नेहल जोशी. नमस्कार. वर्तमानात जगत असताना आपण भूतकाळातल्या आठवणींमध्ये खूप रमून जातो, नाही का? आठवणींचे हे पक्षी खूप छान सोबत करत असतात आपल्याला. श्रीकांत जोशी यांची कविता ऐकूया. कवितेचं नाव आहे आठवणींचे पक्षी. आठवणींचे पक्षी उतरतात अलगद मनाच्या फांदीवर. आठवणींचे पक्षी उतरतात अलगद मनाच्या फांदीवर आणि उसकटू पाहतात चोपून चापून ठेवलेला भूतकाळ. आणि उसकटू पाहतात चोपून चापून ठेवलेला भूतकाळ. खोल कुठे खपली निघते, खोल कुठे खपली निघते, क्षण भळभळ वाहू लागतात. वर वर सारं निश्चल दिसतं, वर वर सारं निश्चल दिसतं, आत मात्र खुपत असतं. आठवणी कधी मोर होतात, आठवणी कधी मोर होतात, पिसारा उंच उंच करतात. भरलं मन आभाळागत पाहून थुई थुई नाचतात. भरलं मन आभाळागत पाहून थुई थुई नाचतात. पक्षी म्हणून चिमण्या येतात, पक्षी म्हणून चिमण्या येतात, फार फार गलका करतात. चिवचिव त्यांची ऐकताना पापण्या सहज ओल्या होतात. आठवण कशी घार होते, आठवण कशी घार होते, पिल्लांसारखी मनाला जपते. डिवचणाऱ्या क्षणांवर कशी भक्ष्यासारखी झडप घालते. पक्षी म्हणून ससाणे येतात, पक्षी म्हणून ससाणे येतात, हाल हाल करू पाहतात. दुबळ्या भेदरलेल्या भक्ष्यासारखा जीव सारा हादरून टाकतात. आठवणी कावळे होऊन येतात, काव काव करतात. उगीच असं वाटत राहतं गेलेलं सारं भेटू पाहतंय. उगीच असं वाटत राहतं गेलेलं सारं भेटू पाहतंय. पक्षी सारे उडून जातात, पक्षी सारे उडून जातात, समाधी मस्त भंग पावते. झाडावरच्या अवजड ढोलीत मन पाखरू भेदरून बसते.